हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सफल जिंदगी का. तर आज आपण आपल्या रेसिपीमध्ये पावभाजी भाजी कशी बनवायची ते शिकणार आहोत. कमी साहित्यात आणि बिना फ्लावरचा उपयोग न करता आपण पावभाजी कशी बनवायची ते शिकणार आहोत. तर चला आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 कांदे घेतलेले आहेत, अर्धा कोबीचा कांदा घेतलेला आहे, 3-4 ढोबळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4 बटाटे घेतलेले आहेत, 4 टोमॅटो घेतलेले आहेत. तर या 4 टोमॅटोंपैकी मी 2 टोमॅटोची पेस्ट करणार आहे आणि 2 कांद्याची पेस्ट करणार आहे. तर चला आपण पेस्ट करून घेऊया. कांद्याची आणि टोमॅटोची आपण आता पेस्ट करणार आहोत. त्यासाठी मी आता इथे 2 कांदे घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. तर आपण आता याची पेस्ट करून घेऊया आणि बटाटे उकळून घेऊया. तर चला आपण आता बटाटे आणि पेस्ट करून घेऊया. कांदा टोमॅटोची पेस्ट करण्यासाठी मी हे सगळं अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे, जाड चिरून घेतलेला आहे. तर चला आपण आता हे मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेऊया. पावभाजीसाठी लागणाऱ्या ह्या भाज्या मी सगळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे. या पद्धतीने मी कांदा टोमॅटोची आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे आणि हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला बटाटे इथे किसून घ्यायचे आहेत. तर चला आपण आता बटाटे किसून घेऊया. बारीक किसणीने आपल्याला असे बटाटे किसून घ्यायचे आहे ते, म्हणजे तोंडात ते असे कचकच लागणार नाही आपल्याला. या पद्धतीने असे किसून घ्यायचे. बटाटे इथे जरा गरम आहे. पावभाजी करण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आता मी 3 चमचे तेल टाकून घेत आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट टाकूया. ही आपण आता चांगली परतून घेणार आहोत, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा इथे निघून जाईल. आपण आता ही आता मस्त परतून घेऊया. याची चांगली परतवून घेणार आहोत आपण तेल सुटेपर्यंत. नंतर त्याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहोत. तोपर्यंत आपण आता याला परतून देऊया. आपला कांदा टोमॅटोच्या पेस्टला आता तेल सुटलेलं आहे. आता आपण आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांदा आपल्याला मस्त सोनेरी गोल्डन कलर होईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे कांद्याचा कच्चापणा निघून जाईल. हे चांगलं आपण आता परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत. नंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आता आपण हे चांगलं व्यवस्थित परतून देऊया. आपला कांदा इथे परतलेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकूया उरलेला, आणि शिमला मिरची टाकूया आणि हा बारीक चिरलेला कोबी टाकूया. हे आपण आता चांगला मिक्स करून घेऊया. याला पण आता आपण मंद आचेवर चांगलं परतून देणार आहोत. याला आपण आता तेल सुटेपर्यंत परतून देणार आहोत. मग याच्यात आपण उकडलेले बटाटे टाकणार आहोत. आपला कोबी आता इथे परतत आलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आपण याला आणखी 5 मिनिटं परतून देणार आहोत कोबी कांदा टोमॅटोला, म्हणजे या भाज्यांचा कच्चेपणा निघून जाईल. परतून देऊया आपण याला. आपल्या भाज्यांना इथे आता मीठ टाकल्यामुळे चांगलं पाणी सुटलेलं आहे.
तर आपण आता याच्यामध्ये ते परतून पण झालेले आहे. आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकणार, हळद टाकणार आहोत. इथे मी 1 चमचा हळद टाकत आहे. एक चमचा काश्मीरी लाल मिरची टाकत आहे. आणि इथे मी हा एव्हरेस्ट कंपनीचा मसाला घेतलेला आहे. त्याच्याऐवजी तुम्ही दुसरा कोणताही घेऊ शकता. तो तुम्ही आता मी याच्यामध्ये टाकत आहे. हे आता आपण चांगलं परतून घेऊया. मग याच्यामध्ये आपण आता नंतर वरून बटाटे टाकणार आहोत उकडलेले. मसाले आणि भाज्या आपण तेलावरती मस्त थोडस 2 मिनिटं परतून घेऊया. आपल्या भाज्या इथे आता चांगल्या परतलेल्या आहेत. आता मी इथे अमूलचा 1 क्यूब बटर टाकत आहे. त्याच्यामुळे आपल्या भाजीला चांगली अशी टेस्ट येणार आहे. परतून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडासा किसलेला बटाटा टाकून घेऊया. बटाटे आणि हे भाज्या मस्तपैकी मिक्स करून घेऊया चांगला. इथे मी वाटाणे टाकलेले नाहीये, तुम्ही टाकू शकता. आमच्या घरात आवडत नाही त्याच्यामुळे मी टाकलेले नाहीये. याच्यामध्ये आता आपण थोडस गरम पाणी टाकूया. हे गरम केलेलं पाणी टाकते मी इथे. पाणी अंदाजानेच टाकायचं आहे आपल्याला इथे. हे आपण आता चांगला मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये आता थोडंसं आणखी पाणी टाकणार आहोत गरम. मला थोडी घट्ट वाटते ती थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल. त्याच्यामुळे मी आणखी आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता पावभाजी आपण इथे मस्त 10 मिनिटांसाठी मंद आचेवर शिजून देऊया. तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला इथे आता चांगली अशी घट्ट उकळी आलेली आहे. आपण आणखी तिला 5-10 सेकंद आणखी उकळून देणार आहोत. म्हणजे आपल्या पावभाजीला टेस्टही छान येईल. तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला कलर किती सुंदर आलेला आहे. तर आपण आता ही 2-3 सेकंद असेच उकळून देणार आहोत. पावभाजी ती आता पूर्णपणे शिजलेली आहे. आता आपण पावभाजीसाठी लागणारे पाव भाजून घेऊया. चला आपण आता पाव भाजून घेऊया. गॅस बंद करते मी इथे. भाजण्यासाठी मी इथे तवा गरम करून घेतलेला आहे. त्याच्यावरती मी आता थोडस बटर टाकलेलं आहे. आपण ते मेल्ट करून घेऊया. आणि असे मधोमध आपण चिरून असे हे पाव घेणार आहोत असे. हे बघा अशा पद्धतीने मी हे पाव चिरून घेतलेले आहेत. हे आता आपण बटरवरती भाजून घेऊया. कमी गॅसवरती आता आपण इथे पाव भाजून घेऊया दोन्ही बाजूने. वरूनही आपण याला थोडस बटर लावूया. आपले पाव आता दोन्ही बाजूने असे मस्त खरपूस भाजलेले आहेत. ते आपण आता पावभाजीच्या प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली चमचमीत अशी बटरयुक्त अशी पावभाजी आणि कुरकुरीत असे पाव तयार झालेले आहेत खाण्यासाठी. तर चला आपण आता इथं खाण्याचा आनंद घेऊया.
आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राधे राधे.